कुछ पाने की हो आस You are so much fascinated by the songs of the movies. So I like to put what do you mean by intelligence, what do you mean by emotional intelligence in your mind. कोणत्या पद्धतीनं तुम्हाला ते लक्षात येईल त्यासाठी मी सांगतोय. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दल जागरूकता. त्याला जे फील होते वाईटच होईल की नाही, तर त्याच्या ठिकाणी तुम्ही ठेवून पहा किंवा याला काय वाटत असेल याला हे समजणं आवश्यक आहे. बरं, हे इमोशन मॅनेजमेंट आहे. दुसऱ्याच्या भावना समजून घेणं हेच इमोशनल इंटेलिजन्स आहे. शोईंग केअर अँड कन्सर्न यामध्ये बघा, इतरांच्या भावना समजून घेऊन त्या स्वतः अनुभवत असल्यासारखे जाणवणे आपल्याला ते माहीत असायला पाहिजे. याला काय दुःख. सोशल स्किल्स, What will happen after me? What will feel our parents when I will not in this world? What are their expectations? त्यांच्या माझ्याविषयीच्या एक्सपेक्टेशन काय आहे? आलं का लक्षामध्ये? हे जर समजलं तर तो स्टॉप होईल. तो कमिट करेल का सुसाईड? आणि मग तो ऍक्ट काय करणार त्याच्यानंतर तो त्याचे पाय मागायचे की नाही हे दिस इज रॉंग. कळलं? स्टेइंग काम डिफिकल्ट सिच्युएशन अँड सेकंड इज द स्टॉप थिंक ऍक्ट. समजलं? तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये काय करायचं? कोणताही निर्णय घेताना विचार करायचा, सर्वकष विचार करायचा. वागण्यात बोलण्यातून दिसल्या पाहिजे. मी याच्यामध्ये आणखी ऍड करतो, तुमचं शिक्षण तुमच्या कागदाच्या तुकड्यावरून म्हणजे त्या ह्याच्यावरून दिसलं पाहिजे. मार्कशीटवर तुमचं शिक्षण हे तुमच्या व्यक्तिमत्वातून दिसलं पाहिजे. तुमचं शिक्षण हे तुमच्या वागणुकीतून दिसलं पाहिजे. काय समाजाला शिकलेल्या व्यक्तींपासून थोडी वेगळी अपेक्षा आहे. म्हणजे चांगलं राहावं, चांगलं बोलावं, चांगलं हे सोशल स्किल्स आहे. ह्या आपण डेव्हलप करणं अतिशय आवश्यक आहे. वर्किंग इन अ टीम, नेहमी आपण मित्रांमध्ये म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये काय राहते, टीम राहते. त्या टीम मध्ये आपल्याला काम करावं लागतं. तर कसं हार्मोनीने चांगल्या प्रेम भावनेने आपण त्या ठिकाणी काम करू याचं सोशल स्किल्स मध्ये समावेश होत असतो. मॅनेजिंग कॉन्फ्लिक्ट पीसफुली, कॉन्फ्लिक्ट सेल्फ अवेअरनेस, खुद को पहचानो. एक शॉर्ट मध्ये पुढे आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर आहे सेल्फ रेग्युलेशन. दोन्ही गोष्टी सेल्फची आहे. सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन याच्यावर मी बोललेलो आहे. पुढे आपण जाऊ. सोशल स्किल, एम्पॅथी, मोटिवेशन ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. बघा इकडे हे जे कंपोनंट्स आहे काय पाहिलं आपण सुरुवातीला. सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? आत्मजाणीव, स्वतःबद्दल माहिती काढणं. नंतर दुसरं कोणतं पाहिलं आपण? सेल्फ रेग्युलेशन, स्वनियमन, कंट्रोल करायचं. आलं का लक्षामध्ये? मोटिवेशन म्हणजे काय? प्रेरणा. एम्पॅथी म्हणजे काय? सहानुभूती. दुसऱ्या मी सांगितलं ना. त्यानंतर आहे फिफ्थ सोशल स्किल्स, सामाजिक कौशल्य. काय? सामाजिक कौशल्य. हे जे 5 घटक आहे की नाही हे माहीत असणं आवश्यक आहे आपल्याला. हे जेव्हा माहीत होईल आपल्याला तेव्हाच ते इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय. तर इमोशनल इंटेलिजन्स इज नॉट अबाउट कंट्रोलिंग अदर्स बट अंडरस्टैंडिंग योर सेल्फ एंड अदर्स. दूसरों को हैंडल करना ये इमोशनल इंटेलिजेंस नहीं है. मैनेजर क्या करता है? लोगों को हैंडल करता है. वो इमोशनल इंटेलिजेंस नहीं है. कल्चरल अवेयरनेस एंड डाइवर्सिटी इन द वर्क प्लेस. आफ्टर दैट कॉन्फ्लिक्ट मैनेजमेंट एंड रिजोल्यूशन. One by one I will explain. Initially only I am